विधान परिषदेचं सभापतीपद शिवसेनेला मिळावं याकरता एकनाथ शिंदे आग्रही असल्याचं सूत्रांकडून कळतंय। नीलम गोरे यांची परिषदेच्या सभापतीपदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जाते। रामराजे निंबाळकर यांच्या निवृत्तीनंतर 2 वर्षांनी अधिक काळ विधान परिषदेचा सभापती पद हे रिक्त आहे। या रिक्त असलेल्या पदावर नीलम गोरे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते नागपूरला आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, या पदाकरता विधान परिषदेचं सभापती पद गेल्या 2 वर्षांपासून खरं तर रिक्त आहे। या पदाकरता आता नीलम गोरे यांच्या नावाची चर्चा विशेषत्वानं। निश्चितच आज विधान परिषदेच्या कामकाजामध्ये या संदर्भातील घोषणा होणार आहे। विधान परिषद सभापती पदाची जी निवडणूक आहे त्याची कार्यक्रमाची आज घोषणा होईल आणि उद्या एकंदरीत या संदर्भातील जे प्रस्ताव आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे अर्ज सादर होऊ शकतात आणि परवा या संदर्भातील जी घोषणा आहे ती होऊ शकते। सध्या जर विधान परिषदेमध्ये पाहिलं तर महायुतीकडे बहुमताचा आकडा आहे, त्यामुळे महायुतीचाच विधान परिषदेमध्ये सभापती होईल हे जवळपास निश्चित आहे। मात्र नावांवरून जी चर्चा सुरू आहे की नीलम गोरे यांना आता उपसभापतीवरून सभापती पदावरती कुठेतरी प्रमोट करण्याचा शिवसेनेचा विचार आहे। या उलट भाजपकडूनही प्रवीण दरेकर असतील, निरंजन डावखरे असतील आणि राम शिंदे असतील, ही 3 नावं प्रामुख्याने चर्चेमध्ये आहे। राम शिंदे यांचा विधानसभेमध्ये पराभव झाला होता, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा पुनर्वसन करण्यासाठी सभापतीपद दिलं जाऊ शकतं असंही म्हटलं जात आहे। प्रवीण दरेकर यांना मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून कुठेतरी एक जबाबदारी देण्यासाठी सभापती पदावरती विराजमान केलं जाऊ शकतं। मात्र सातत्याने निवडून येण्याची जी परंपरा डावखरे कुटुंबाची राखलेली आहे तशी निरंजन डावखरेंचंही नाव तितक्याच ताकदीने चर्चेत आहे। त्यामुळे आता नीलम गोरे, प्रवीण दरेकर, राम शिंदे की निरंजन डावखरे या चौघांपैकी कुणाच्या गळ्यात ही सभापती पदाची माळ पडते हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।